सायबर गुन्ह्यांच्या साखळीमध्ये आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। दिल्लीच्या टेलिकॉम विभागाच्या नावाने आणि मुंबई पोलीस, सुप्रीम कोर्ट अशा प्रतिष्ठित संस्थांच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून एका फिर्यादीची तब्बल 23 लाखांहून अधिक रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे। नागपूर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीला ओडिशा राज्यातून अटक केली आहे। 15 जुलै रोजी एका फिर्यादीने नागपूर शहरातील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार 2 जुलै रोजी 11 वाजता ते 3 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत अज्ञात व्यक्तीने स्वतःला टेलिकॉम विभाग मुख्यालय दिल्ली तसेच कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथून बोलत असल्याचे सांगितले। त्यांनी फिर्यादीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट करण्यात आले असल्याची खोटी माहिती दिली। त्याचबरोबर मुंबई पोलीस, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन, भारतीय रिझर्व्ह बँक आणि प्रवर्तक निदेशालय यांच्या शिक्क्यांचे बनावट दस्तावेज पाठवून भीती निर्माण केली। या दबावाखाली फिर्यादीला बँक ऑफ महाराष्ट्राच्या खाते क्रमांक 605830013003 मध्ये तब्बल 23,71,000 रुपये जमा करण्यास भाग पाडण्यात आले। तपासादरम्यान हे खाते ओडिशा राज्यातील पुरी शाखेचे असल्याचे समोर आले, ज्याचा खातेधारक 60 वर्षीय आरोपी रंजन कुमार पटनाईक आहे। पोलिसांनी आरोपीच्या पत्त्यावर शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांकही बंद होता। तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा ठाव ठिकाणा पुरी व भुवनेश्वर येथे लागला। 5 ऑगस्ट रोजी भुवनेश्वर येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने आरोपीला 11 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे। या कारवाई दरम्यान आरोपीच्या खात्यावर गोठविण्यात आलेले 19,90,392 रुपये फिर्यादीला परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त लोहित मताणी यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पांढरे, पोलीस विनोद तोंडफोडे, पोलीस शिपाई रिकेश ठाकूर यांच्या पथकाने केली आहे। आपल्याकडे कंप्लेंट जे 75 वर्षाचे आहेत त्यांना टेलिकॉम विभागातून कॉल आला की तुमचं जे सिम कार्ड आहे त्या सिम कार्डचा वापर करून जे बँक अकाउंट ओपन केले ते नरेश गोयल जो मोठा स्कॅम झाला त्यामध्ये वापरण्यात आहे मनी लॉन्ड्रिंगमध्ये, आणि त्यांना नोटीस वगैरे पाठवण्यात आली ईडीची आणि वगैरे वगैरे असे, आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट केलं आहे आणि तुमच्या खात्यावर जेवढी रक्कम असेल ती RBIच्या बँक खात्यावर वर्ग करा, जेणेकरून आम्ही पडताळणी करून मग तुम्हाला ती रक्कम परत करू, अशा प्रकारे वगैरे त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना अरेस्ट केलं आहे असं सांगून त्यांच्याकडून FDद्वारे त्यांनी FD केली होती। ती रक्कम FD मोडून त्यांनी 31 लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले। त्यानंतर सदरचा आम्ही सायबर पोलीस ते गुन्हा नोंद करून AP पांढरे साहेब आणि त्यांची टीम यांनी तांत्रिक तपास करून सदरचे जे कॉल आलेला होता किंवा जे बँक ट्रान्सफर झालेले होते ते ओरिसा राज्यामध्ये बँकेमध्ये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झाल्याने तिथे टीम जाऊन वरिष्ठांच्या परवानगीने तिथून आरोपीनामे भुवनेश्वर येथून रंजन कुमार विष्णुचरण पटनाईक 60 वर्षाचा याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अकाउंटवरील रक्कम जी होती 19,80,000 रुपये ती आपण फ्रीज केलेली आहे आणि ती माननीय न्यायालयाच्या आदेशाने आपण फिर्यादीला परत केलेली आहे। तसंच आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्यामध्ये कोण कोण आहे याचा तपास आपण करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये आपण ज्यावेळी आरोपीला पकडलं त्यावेळेला त्याच्याकडे कॅश नाही मिळून आली, परंतु त्याच्या जी अकाउंटवर पैसे होते ते आपण सर्व फ्रीज केलेले आहेत। आम्ही माननीय पोलीस आयुक्त आणि आमचे DCP मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली AP पांढरे साहेब तसेच विनोद तोंडफोडे आणि रिकेश ठाकूर यांची टीम जाऊन त्यांना तांत्रिक सपोर्ट करून आपण सगळ्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे। सायबर गुन्हेगारांची फसवणुकीची पद्धत अधिकाधिक विकसित होत आहे। बनावट कागदपत्रे, खोटे कॉल्स आणि सरकारी संस्थांच्या नावाचा गैरवापर यामुळे सामान्य नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। पोलिसांचे आव्हान आहे की अशा प्रकारचे कॉल्स आल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा आणि कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खात्री करून घ्यावी।